जिल्ह्यातील महिला पोलिसांच्या आरोग्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेतला असून पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात महिला कल्याण केंद्राच्या माध्यमातून 250 महिला पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे। 2 दिवस चालणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये महिला पोलिसांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आले। जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसांचं कर्तव्य बजावत असताना आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होत असतं। यातून अनेक आजारांचा सामना या महिला पोलिसांना करावा लागतो। यामुळे त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं, निरोगी राहावं यासाठी महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी आणि महिला होमगार्ड्स यांची तपासणी शिबिराच्या माध्यमातून सर्व रोग निदान, पॅम्पस्मियर टेस्ट व कॅन्सर निरोधक लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी सर्व चाचण्या करण्यासाठी 20% तर पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप सोनवणे यांनी 40% सवलत दिली आहे। या आरोग्य तपासणीसाठी महिला पोलिसांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव, डॉक्टर रवी वानखेडकर, डॉक्टर शिवचंद्र सांगळे, राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले, पोलीस कॉन्स्टेबल राजेसाहेब पटेल यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी दिवरे साहेब यांच्या संकल्पनेतून महिला आरोग्य कल्याण केंद्रची इथे सुरुवात करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलातील सर्व महिला अधिकारी, अंमलदार, होमगार्ड महिला यांच्यासाठी पॅन्समियर ची तपासणी, गर्भाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याच्या अनुषंगाने हिरे मेडिकल कॉलेज टीमचे सर्व डॉक्टर्सची टीम आलेली आहे आणि ते चेकिंग करत आहे। या चेकिंग दरम्यान सर्व महिलांच्या ज्या मेडिकल हिस्ट्री घेऊन आणि काही तपासण्या करून पॅन्समियर जी तपासणी आहे गर्भाशयाच्या कॅन्सरच्या संदर्भातली, तर ती करून त्याच्यात जर काही रिपोर्ट आले तर पुढे कॅन्सर प्रतिबंधक लस देण्याचे सुद्धा नियोजन या ठिकाणी आहे। त्या अतिशय चांगला असा उपक्रम इथे आज सुरू झालेला आहे आणि जास्तीत जास्त महिला याचा लाभ घेत आहेत। इथे सध्या आज 4 आम्ही महिला अधिकारी आहेत आणि इतर 50 ते 60 महिला कर्मचारी इथं उपस्थित आहे आणि अजूनही हा 1 वाजेपर्यंतचा कॅम्प आहे। याच्यात वेळोवेळी महिला येत जाणार आहे, त्यांच्या सोयीने ती तपासणी होईल। हो, पूर्ण धुळे जिल्हा पोलीस दल, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्डच्या कर्मचारी महिला यांच्यासाठी। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।